नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. डिसेंबर महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आतापर्यंतचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आशिया पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिसऱ्या. हा आशिया पॉवर इंडेक्स हा जो इंडेक्स आहे, हा इंडेक्स ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटकडून दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येतो आणि हा निर्देशांक लष्करी क्षमता, संरक्षण नेटवर्क, आर्थिक ताकद, आर्थिक संबंध, राजनैतिक आणि सांस्कृतिक प्रभाव, लवचिकता आणि भविष्यातील संशोधनावर एकूण प्रभाव यांचं मोजमाप करून तयार केला जातो. 2025चा हा आशिया पॉवर इंडेक्स 2025 नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका राहिलेला आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. चौथ्या क्रमांकावर जपान आणि पाचव्या क्रमांकावर रशिया राहिलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3, भारत यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. पुढचा प्रश्न, 2030मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सचा यजमानपदाचा मान खालीलपैकी कोणत्या देशाला मिळाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत. कॉमनवेल्थ किंवा राष्ट्रकुल ही ग्रेट ब्रिटन आणि त्यांच्या पूर्वीच्या वसाहतींचा समावेश असलेली एक संघटना आहे. कॉमनवेल्थ किंवा राष्ट्रकुल, कॉमनवेल्थला मराठीमध्ये राष्ट्रकुल म्हटलं जातं आणि ही कॉमनवेल्थ जी आहे ती ग्रेट ब्रिटन आणि त्यांच्या पूर्वीच्या वसाहतींचा समावेश असलेली एक संघटना आहे. या संघटनेमध्ये 72 स्वतंत्र देशांचा समावेश आहे, जे लोकशाही, शांतता आणि समान तत्वावर एकत्र काम करतात. आणि कॉमनवेल्थ गेम्स ही राष्ट्रकुल देशांची एक मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे, जी दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक खेळाबरोबरच इतर अनेक खेळांचा समावेश असतो. या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे 1954मध्ये. तेव्हा हिचं नाव होतं ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम. त्यानंतर हिचं नाव बदलून ब्रिटिश एम्पायर गेम्स असं करण्यात आलं. त्यानंतर 1970मध्ये हिला ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असं नाव ठेवलं आणि 1978पासून या स्पर्धेला कॉमनवेल्थ गेम्स म्हणून ओळखलं जातं. यापूर्वी स्पर्धा 2010मध्ये भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी झाली होती. लास्ट 2022ची स्पर्धा जी आहे ती इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम या ठिकाणी संपन्न झाली आहे. त्यानंतर 2026मध्ये ही कॉमनवेल्थ गेम्स ही स्पर्धा ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. आणि राष्ट्रकुल स्पर्धा 2030 या स्पर्धेचं यजमानपद जे आहे ते आता भारताला मिळालं किंवा यजमानपदाचा मान भारताला मिळालेला आहे. भारतामध्ये ही स्पर्धा गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे आणि तब्बल 20 वर्षानंतर या कॉमनवेल्थ गेमचं आयोजन आपल्या भारतामध्ये होणार आहे 2030 या वर्षामध्ये. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, भारत. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट्स 2025 नुसार खालीलपैकी कोणते शहर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर बनले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जकार्ता. संयुक्त राष्ट्राने नुकताच जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट्स 2025 किंवा वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट 2025 नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. आणि या अहवालानुसार जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची राजधानी टोकियोला मागे टाकून आता इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर बनलेलं आहे. या जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट्स 2025 या रिपोर्टनुसार जगामध्ये पहिल्या क्रमांकावर इंडोनेशियामधलं जकार्ता हे शहर राहिलेलं आहे लोकसंख्येनुसार. दुसरा क्रमांक आहे बांगलादेशच्या ढाका या शहराचा. तिसऱ्या क्रमांकावर जपानचं टोकियो आहे आणि भारतामधलं नवी दिल्ली हे शहर चौथ्या क्रमांकावर राहिलेलं आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकावर शांघाय आहे चीनमधलं शहर. 6व्या क्रमांकावर चीनमधलंच ग्वांगझू हे शहर राहिलेलं आहे. 7व्या क्रमांकावर फिलिपिन्समधलं मनिला हे शहर आहे. 8व्या क्रमांकावर भारतामधलं कोलकाता शहर आहे. त्यानंतर 9व्या क्रमांकावर दक्षिण कोरियामधलं सोल हे शहर आहे आणि 10व्या क्रमांकावर इजिप्तमधलं कैरो हे शहर राहिलेलं आहे. आणि कैरो हे आशियाबाहेरचं एकमेव शहर आहे जे टॉप 10मध्ये समाविष्ट झालं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, जकार्ता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस रासायनिक युद्धातील सर्व बळींसाठी स्मरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 30 नोव्हेंबर. 30 नोव्हेंबर हा दिवस रासायनिक युद्धामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या आठवणीला मान्यता देणं आणि रासायनिक शस्त्रांच्या वापरास विरोध करणारे जागतिक संदेश प्रसारित करणं या उद्देशाने दरवर्षी जागतिक स्तरावर किंवा जगभरात रासायनिक युद्धातील सर्व बळींसाठीचा स्मरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिसेंबर. 1 डिसेंबर हा दिवस HIV संसर्गाच्या प्रसारामुळे होणाऱ्या एड्स साथीच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या लोकांना शोक व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना 1988 या वर्षामध्ये झाली असून यावर्षी हा दिवस ओव्हरकमिंग डिसरप्शन ट्रान्सफॉर्मिंग दी एड्स रिस्पॉन्स या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेल्या कुमारी प्रसाद खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित होत्या? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भरतनाट्यम. कुमारी प्रसाद किंवा कमला लक्ष्मी नारायण ज्यांना ज्या कुमारी प्रसाद या नावाने जास्त पॉप्युलर होत्या, यांचं नुकतंच वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि त्या एक प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना होत्या. यांना 1968मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने 1970 या वर्षामध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 2 भरतनाट्यम हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, 56वा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पणजी. भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकार यांच्याकडून संयुक्त विद्यमानाने आयोजित केला जाणारा एक महोत्सव आहे किंवा चित्रपट महोत्सव आहे आणि हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव जगभरातील या महोत्सवामध्ये जगभरातील विविध चित्रपट प्रदर्शित केले जातात किंवा दाखवले जातात. हा महोत्सव जगभरातील विविध चित्रपट संस्कृतींची ओळख करून देणं, मैत्री आणि सहकार्याला प्रोत्साहन देणं या उद्देशाने दरवर्षी गोव्यामध्येच आयोजित केला जातो. यावर्षी हा महोत्सव नुकताच 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी संपन्न झाला असून या महोत्सवाचं आतापर्यंत हे 56वं संस्करण होतं आणि या महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सिल्वर पिकॉक पुरस्कार जो आहे तो मराठी चित्रपटाला मिळालेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे गोंधळ आणि जे डायरेक्टर आहेत संतोष डावकर. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पणजी. नेक्स्ट, हॉर्नबिल फेस्टिवल हा खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होणारा एक वार्षिक महोत्सव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागालँड. हॉर्नबिल फेस्टिवल हा नागालँडचा 10 दिवसीय सांस्कृतिक उत्सव आहे जो दरवर्षी 1 ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये साजरा केला जातो. यावर्षी आतापर्यंतचा 26वा महोत्सव जो आहे तो साजरा करण्यात येत आहे आणि हा उत्सव नागालँडच्या 17 प्रमुख जमातींचा एक पारंपरिक असा सण आहे आणि हा पारंपरिक सण आहे जो संस्कृती दर्शवतो नागालँडची. यामध्ये पारंपरिक नृत्य, संगीत, कला, हस्तकला आणि खाद्यपदार्थांचं आयोजन केलं जातं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नागालँड. नागालँड मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे नागालँड. राजधानी आहे कोहिमा. सध्या राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी नुकतीच मिस युनिव्हर्स 2025 ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फातिमा बॉश. मिस युनिव्हर्स ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. जगातील सर्वात लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा म्हणून देखील ओळखलं जातं आणि 2025मध्ये 74वी मिस युनिव्हर्स ही स्पर्धा नुकतीच बँकॉकमध्ये थायलंड या ठिकाणी संपन्न झाली आहे आणि यामध्ये यावर्षी मेक्सिकोची फातिमा बॉश ही मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. उपविजेते आहे प्रवीणर सिंग थायलंडचे आहे आणि भारताचं प्रतिनिधित्व या स्पर्धेमध्ये मनिका विश्वकर्मा हिने केलेलं आहे. परंतु जी विजेती आहे किंवा मिस युनिव्हर्स ठरली ती आहे मेक्सिको या देशाची फातिमा बॉश. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डिसेंबर. 2 डिसेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वायू, माती आणि ध्वनी प्रदूषण यासारख्या विविध प्रकारच्या प्रदूषणांबद्दल जनजागृती करणं आणि त्यावर उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित करणं, तसंच हा दिवस 2 डिसेंबर 1984 या दिवशी झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ देखील साजरा केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डिसेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. नॅशनल पोल्युशन कंट्रोल डे.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डिसेंबर. 2 डिसेंबर हा दिवस संगणक साक्षरतेला प्रोत्साहन देणं व संगणकाचा वापर सर्वांना सुलभ करणं या उद्देशाने, तसंच महिला व मुलींना संगणक साक्षरतेमध्ये शिक्षित करणं यावर लक्ष केंद्रित करणं या उद्देशाने दरवर्षी हा जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात भारतामधली संस्था आहे, भारताच्या किंवा भारतीय राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था, त्यालाच NIIT म्हटलं जातं. या संघटनेने 2001 मध्ये सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 जागतिक संगणक साक्षरता दिन हा दिवस दरवर्षी 2 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 अंतर्गत खालीलपैकी कोणाला विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत S. व्यंकट मोहन, दुसरा ऑप्शन जयंत नारळीकर, त्यानंतर K. संपत कुमार आणि ज्ञानेंद्र प्रताप सिंह. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.